नमस्कार, मी रोहिदास भोरकडे. AR न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगळवेढा येथे रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी मनसे केसरी 2024 या अंतर्गत कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मंगळवेढा येथे आयोजित पत्रकार परिषदेत मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी विकास निधीच्या संदर्भात केला गंभीर आरोप. पहा काय म्हणाले ते. आता जे विकास काम होती सगळे थांबवले गेलेले आहेत. हे सगळे पैसे आता कुठं वळवले तुम्हाला काय पत्रकारांना सांगायची गरज नाही. आनंद आहे मला, सगळं चांगलं होतं, लोकांना मिळते ना त्यात खुश आहे. पण निधी बोगस गप्पा आहे. निधी कसा आहे की आला असेल निधी, आल्या असेल निधी किती आला असेल माहिती आहे का? 30, 40, 50 कोटी रुपये आले असतील. ते कशासाठी वापरले? आता ह्या दोघांचं कशासाठी फाटलंय? तुमचा अभ्यास आहे का नाही मला माहित नाही, तुम्हाला काय माहिती आहे? ह्या दोघांनी का फाटलं माहिती आहे का? निधी आला की कुठल्या कार्यकर्त्याला कामं द्यायची, टेंडर, ठेकेदारी. मग ह्यांच्या जवळचे 10-20 ठेकेदार, त्यांच्या जवळचे 10-20 ठेकेदार, ह्यांना कामं द्यायची, त्यांनी बोगस कामं करायची. त्यांनी बोगस काम करायची. लाख रुपयाचं काम आहे तर 3,000 करायचं, 90,000 खायचे. ह्याच्यात भांडणं चाललंय. कामं सगळे बघायला रस्ते तसेच खड्ड्यात. अहो आता मी मंगळवेढा तालुक्यात फिरलो राव, तुम्ही एवढा निधी आणलाय म्हणताय, कुठे रस्ते? मी स्वतः फिरलो. आता माझा काय, मी कबूल केलंय की माझा संपर्क कमी आहे. इकडच्या भागात माझा 100% संपर्क. मी खोटं बोलणार नाही. मी म्हणणार नाही मी रोज त्या गावात गेलो, त्या गावात केला, इकडेही केलं. माझा संपर्क कमी होता, पण मी आता संपर्क वाढवायला चालू केलोय. मी आता फिरलो गावोगाव, कुठे रस्ते, कुठे रस्ते. त्यामुळं कसं आहे की त्यांचा निधी, मी काय म्हणतो, त्यांनी 3,000 कोटी आणला तर त्यांच्या त्यांना लखला हो. ह्याच्यात ते आमच्या विधान परिषदेच्या आमदारांनी अजून काय 10,000 कोटी आणला तर त्यांना लखला हो. अजून कुणी काय आणला तर त्यांना ती लखला हो. जनता सुद्धा नाही ना. जनतेला कागदोपत्री खेळ कळतोय ना. जनतेला कागदोपत्री खेळ कळतोय. समजा जर 3,000 कोटी निधी आला, धरून त्याला किती आला? 3,000 कोटी रुपये निधी आला. आपल्या या दोन्ही तालुक्यात मिळून 104 गाव आहेत मतदारसंघात. निधी तर या मतदारसंघासाठी आला ना. 104 गाव आणि 2 शहरात आपली, बरोबर आहे. 3,000 भागिले 104 करा, 182 104. 3,000 भागिले 104 करा. 3,000 भागिले 104 जर केलं तर 30 कोटी रुपये एका गावाला येतील. अहो ते गावच सोन्याचं होईल. बघा काय नितीन गडकरी साहेबांनी सांगितलंय, स्मार्ट सिटी म्हणण्यापेक्षा स्मार्ट विलेज म्हणा. आता योग्य आहे. त्यांनी नितीन गडकरी साहेबांनी जे काल त्यांनी जे भाषण केलं त्यांचं योग्य आहे की स्मार्ट सिटीपेक्षा स्मार्ट विलेज करा. अहो स्मार्ट विलेज चालेल तर 30 कोटी. मला 3 रुपये खर्च करायला कुठे दिसत नाही. ह्यांचे तेवढे समाज मंदिर ह्याच्यावर बोर्ड लावण्यापुरतं ते 17 लाखाची कामं झालेली दिसते. लक्षात आलं का? पण आता कसं आहे की आता काय झालं की मग दिलीप धोत्रे बोलला का, मग उत्तरं द्या. मग कसं आहे की ते त्यांचा बी वेळ वाया नको उत्तरं देत बसणार, आणि पत्रकारांचा बी वेळ वाया नको रोज एखादं खोटं नाटं ऐकत बसणार. त्यामुळं मी प्रश्नच करणार. आता मी उत्तर शोधत चाललोय मी स्वतःच. लक्षात आलं का? त्यामुळं त्यांना लक्षात पाहिजे त्यांच्या निधी आमदार साहेबांनी मंजूर केलेला नाही. ती फाईल धूळ करत पडली होती. ज्या दिवशी मी तामदर्डीला गेलो आणि तामदर्डीला गेल्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्या, बोलणं झालं, त्याच्यानंतर फॉलोअप झाला, नंतर झालाय. पण ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे. तर मी काय म्हणतो, लोकांची कामं झाली पाहिजे. माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का? लोकांची कामं करा ना. अहो निवडणुकीच्या अगोदर वर्षापूर्वी तुम्ही केलं असतं, लोकांना फायदा झाला असतं ना. आता एवढं फास्ट कसं काय चाललंय? मग ह्याला पैसे आहेत का? तुम्ही टोकन तर उपलब्ध करा ना. त्याची तरतूद काय? कारण एका आपल्या तालुक्यातलं एक काम आहे 300 कोटीचं, आणि त्याची तरतूद आहे 1,000 रुपयाची. त्याची तरतूद किती आहे? 1,000 रुपयाची. मग आता ही जी कामं तुम्ही मंजूर केलेली आहेत, 3,000 कोटीची कामं मंजूर केलेली आहेत, मी तुमचा सत्कार करतो. तुमचा मी जाहीर सत्कार करतो. तरतूद तर दाखवा ना. समजा 3,000 कोटी मंजूर केले, मग त्या 3,000 कोटी जागी तरतूद पाहिजे का? 3,000 कोटी म्हणजे ते अकाउंटला जर आले पाहिजे ना त्या खात्याच्या. मी होतो जिल्हा परिषदेची कामं आहेत, PWDचे आहेत, इरिगेशनचे आहेत, कृषी खात्याचे आहेत, अजून प्रधानमंत्री
योजनेच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या का पैसे आले तो असं तुमचं म्हणणं आहे. सगळ्यांनी पैसे आणले यांचं मनापासून अभिनंदन. त्याला यांचं अभिनंदन करू. पण ती तरतूद दाखवा. तुम्ही जी कामं मंजुरी दाखवताय ना त्याची तरतूद दाखवा. कारण आता मंत्र्यांना आदेश आहेत कुठल्याही आमदाराचं काम असलं की मंजूर करा. अरे पण पैसे दाखवा ना. पैसे लोकांना वेळात काढू नका. तुम्ही कामं मंजूर करा त्याची तरतूद दाखवा. अभिनंदन आहे तुमचं. कसं आहे की मी लोकांना काय सांगतो जनतेला, मी जनतेला आतापर्यंत सांगत आलोय की जो माणूस काम करते त्याला मतदान करा. तो कुठल्या का पक्षाचा असणार. जो माणूस काम करतो